नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे, महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकच्या जागा निघालेल्या आहेत 5,000 प्लस. तर त्यानिमित्तानं आपण या व्हिडिओमध्ये विद्युत भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. महत्त्वाचे 30 प्रश्न आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, ट्रान्सफॉर्मरची क्षमता खालीलपैकी कशात दर्शवतात? तर या प्रश्नाचं उत्तर येईल KVA. प्रश्न क्रमांक दुसरा, अंडरग्राऊंड केबलच्या बाहेरील आवरण कोणते असते? या प्रश्नाचं उत्तर येईल सर्व्हिंग. प्रश्न क्रमांक तिसरा, ट्रान्सफॉर्मर हा कोणत्या तत्वावर काम करतो? तर या प्रश्नाचं उत्तर येईल म्युच्युअल इंडक्शन. प्रश्न क्रमांक चौथा, सेल्सची पॅरलल जोडणी का केली जाते? पॅरलल. तर या प्रश्नाचं उत्तर येईल कंडक्शन क्षमता वाढविण्यासाठी. प्रश्न क्रमांक 5, AC वेव्हची एक अर्धवेव्ह हाफ सायकल किती अंशात असते? तर या प्रश्नाचं उत्तर येईल 180. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कंपास्टन्स एकक कोणते? प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलेस की खालीलपैकी कंपास्टन्सचं एकक कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर येईल फायरेड. प्रश्न क्रमांक 7, सेल्सना पॅरलल जोडणी केल्यास टिंबटिंब होते. तर या प्रश्नाचं उत्तर येईल करंट क्षमता वाढविण्यासाठी. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी विद्युतचा सर्वोत्तम वाहक कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल चांदी. प्रश्न क्रमांक 9, दोन अल्टरनेटर्स पॅरलल जोडताना कोणती अट पूर्ण होणे आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रिक्वेन्सी सारखी असावी. प्रश्न क्रमांक 10, आई नियमानुसार पॉवर सब सर्किटमध्ये किती सॉकेट आउटलेट्सना परवानगी आहे? तर याचं उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 11, AC 3 फेज पद्धतीमध्ये उपकरणासाठी कोणती अक्षरे वापरली जातात? त्या प्रश्नाचं उत्तर येईल UVWN. प्रश्न क्रमांक 12, हाय करंट मोजण्यासाठी पॅनल बोर्डवरील ॲमीटरसोबत काय वापरतात? त्या प्रश्नाचं उत्तर येईल करंट ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 13, पॉवर केबलमध्ये लाईन तुटल्यास त्या दोषाला काय म्हणतात? त्या प्रश्नाचं उत्तर येईल ओस्टम सर्किट. प्रश्न क्रमांक 14, सिलिंग फॅनचे पाते व छत यात किमान किती अंतर असावे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे 360 mm. प्रश्न क्रमांक 15, घरगुती वायरिंगमध्ये आई नियमानुसार लाइटिंग सब सर्किटसाठी किती पॉवरची शिफारस केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 800 वॅट. प्रश्न क्रमांक 16, आई नियमानुसार एक सब सर्किटवर किती पॉवर लोड असावा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 800 वॅट. प्रश्न क्रमांक 17, आई नियमानुसार कोणती वायर स्विचद्वारे जोडली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर येईल फेज लाईन. प्रश्न क्रमांक 18, फ्यूज हे सर्किटला
टिंबटिंबपासून संरक्षण देते? तर या प्रश्नाचं उत्तर येईल अधिक भार, लोड, ओव्हरलोड. प्रश्न क्रमांक 19, करंटचे एकक काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे एम्पियर. प्रश्न क्रमांक 20, ओहम हे कशाचे एकक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल रेडियन्स, रेसिस्टन्स. प्रश्न क्रमांक 21, भारतामध्ये AC मेन सप्लाय फ्रिक्वेन्सी टिंबटिंब आहे. प्रश्न क्रमांक 21, भारतामध्ये AC मेन सप्लाय फ्रिक्वेन्सी टिंबटिंब आहे. तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी 50 Hz. प्रश्न क्रमांक 22, कॅपॅसिटीमध्ये कोणता डायलेक्ट्रिक पदार्थ वापरला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर येईल सिरॅमिक. प्रश्न क्रमांक 23, ट्रान्सफॉर्मरच्या कोअर या लॅमिनेटेड का असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे एडी करंट लॉस कमी करणे. प्रश्न क्रमांक 24, आई नियमानुसार 32 mm पर्यंतच्या मेटल कॉन्ड्यूट पाईपची जाडी किती असते? तर या प्रश्नाचं उत्तर येईल 16 SWG. प्रश्न क्रमांक 25, कोणते लॉसेस हे बदलणारे असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कॉपर लॉस. प्रश्न क्रमांक 26, रहिवासी भागामध्ये कोणत्या प्रकारचे सप्लाय डिस्ट्रीब्युशन करतात? तर या प्रश्नाचं उत्तर येईल 3 फेज 4 वायर. प्रश्न क्रमांक 27, CTची सेकंडरी प्रवाह क्षमता किती असते? तर या प्रश्नाचं उत्तर येईल 5 MPa. प्रश्न क्रमांक 28, PTचे सेकंडरी व्होल्टेज किती असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 110 व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 29, घरगुती वायरिंगमध्ये मेन स्विचची जागा कुठे असावी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सर्व्हिस लाईन संपते तिथे. प्रश्न क्रमांक 30, ट्रान्सफॉर्मरमधील ब्रीदरचे कार्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.